सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मी राज्यभर प्रचार दौरा केलाय. राज्यात सर्वत्र महायुती सरकारबद्दल प्रचंड राग आहे. निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करताना असंविधानिक आणि भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेमधनं खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय. संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात या उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले की राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही, इंधन दरवाढ झाली आहे, ठप्प झालेला विकास, यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 180 जागांसह विजयी होईल. मी राज्यभर प्रचार करत असताना संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे. संगमनेरमधनं मोठा विजय होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्व जागा महाविकास आघाडीच्याच निवडून येणार आहेत. त्याचबरोबर शेजारी राहता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत आणि दडपशाही आहे. 35 वर्ष एकाच घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष असे विविध पदं असताना सुद्धा त्यांना राहता तालुक्याचा विकास करता आला नाहीये. नगर मनमाड रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे, त्यामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेलेत. साई संस्थांमधील 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. शहराचा आराखडा विकसित झालेला नाहीये. साई संस्थांचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खासगी 200 बेड्सचं हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज तरी काय, असं विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकलं असतं, मात्र तिथे ते होऊ दिलं जात नाहीये. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातोय. मूळचे भाजपचे कार्यकर्ते यांची दुरावस्था करून टाकली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवरती आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरलाय. शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. संगमनेरमध्ये ज्याप्रमाणे शांतता, सुव्यवस्था आणि विकास आहे, तसं काम राहता तालुक्यामध्ये करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावरती उतरण्याची वेळ जरी आली तरी मी तयार आहे. ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणामध्ये चांगला पाऊस आहे. असं असताना सुद्धा आमच्या तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिलं जात नाहीये. लोकप्रतिनिधी या नात्यानं वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन ही मागणी टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे हे कळालं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनानं असं एकतर्फी वागणं अत्यंत चुकीचं आहे. प्रशासनानं नेहमी जनतेच्या हितासाठी काम केलं पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचाराची आज सांगता
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आहे. यावेळेस मी सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो. महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हे मला जाणवलेलं आहे. महाविकास आघाडीवर विश्वास लोक दाखवतायत आणि काही अपेक्षा सुद्धा साहजिकपणे करतायत. आणि मला एक खात्री वाटते की महाविकास आघाडी मोठ्या बहुमताने विजयी होईल. 180 पर्यंत जागा महाविकास आघाडीने मिळवल्या तर आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही. एकंदर या निवडणुकीमध्ये संगमनेर म्हणून सुद्धा काहींनी ही रणभूमी बनवण्याचं ठरवलं होतं, परंतु मतदार आणि लोक माझ्या बरोबर आहेत. एकच आढळलं का प्रशासन जे आहे हे आचारसंहिता सुरू असताना सुद्धा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय हे जाणवत राहिलं. निवडणूक आयोगाकडे मी या बाबतीतली तक्रार स्पष्टपणे नोंदवलेली आहे. अजून मला पुढच्या प्रोसेसमध्ये अडचणी निर्माण करतील काय याची काळजी वाटत असते. यावर्षी पाऊस चांगला झाला, धरणं चांगली धरली, असं असताना सुद्धा तळेगाव पट्ट्याची जी रिजनल स्कीम आहे त्या स्कीम मध्ये तिचा रिझर्व्हर मध्ये पाणी नाही आणि त्यामुळं तळेगाव पट्ट्यातील 20-21 गावांना पाण्याचा पुरवठा पिण्याचा करू शकत नव्हती ही परिस्थिती निर्माण झाली. मी जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीतलं अवगत केलं. अवगत करणं ही माझी लोकप्रतिनिधी म्हणून आचारसंहितेतही जबाबदारी आणि असंही म्हटलं की आपण हे पाणी द्यावं सोडावं, अनेशा पाणी आहे आणि पिण्याचं पाणी पुरवलं जावं. दुर्दैवानं जिल्हाधिकाऱ्यांनी काय मात्र ते मान्य केलं नाही. जनतेचे हाल होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून नक्कीच त्यांची होती, परंतु कोणाकडे ते पाहत निर्णय करण्याच्या सवयीमुळं आजही ते कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहतात काय असं वाटून जावं अशी दुर्दैव अवस्था पाहायला मिळाली. तळेगाव पट्ट्यामध्ये नागरिकांच्या पिण्याचे अडचण झाली. म्हणजे मला त्या बाबतीत वाईट वाटते हे मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगतो. एकंदर फिरत असताना राज्यामध्ये फिरत होतो त्याबरोबर संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघावर मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला. शिर्डी मतदारसंघात सुद्धा मी जे काही पाहिलं होतं पण आणखी अनुभवास मिळालं त्यामध्ये लक्षात येतं की 30 वर्ष सातत्यानं प्रतिनिधित्व करणारे तिथले लोकप्रतिनिधी आजही अवस्था मंत्री राहिले. केंद्रीय मंत्र्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा परिवाराचा सहभाग होता. असं असताना नगर मनमाड रस्ता जो शिर्डीवरून जातो त्याची अत्यंत दुरावस्था आहे. शिर्डीच्या शाही भक्तांना सुद्धा रस्ता देऊ शकले नाही ही त्यांची विकासाची वाटचाल आहे. ही अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक खड्डे आहेत, अनेक अपघात घडतात, परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि ठेकेदार का टिकत नव्हते हे सुद्धा एक संशोधनाचा मुद्दा मला यामध्ये दिसतो आहे. समाधीवरच्या साईबाबांच्या फुलहाराचा निर्णय अचानक झाला. त्याकरता काहींना आंदोलन करावं लागलं. आंदोलन केलं म्हणून त्रासही काही युवकांना झाला. मारहाण झाली असं परिस्थिती निर्माण झाली. निर्णय झाला पण तो अपुरा निर्णय आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे. त्यामध्ये ना शेतकऱ्याला न्याय मिळत, ना आमच्या तिथले असलेले दुकानदारांना न्याय मिळत, ना तेथील जे युवक आहे ज्यांचा रोजगार चालतो त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारची अवस्था त्यामध्ये आहे. निर्णय करून घेत
होत असताना सुद्धा तो पुरेसा झालेला नाही हे अत्यंत स्पष्टपणे या निमित्तानं मी याचा आपल्याला सांगू इच्छितो. 598 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय अनेक वेळा मांडला, आश्वासनं घेतली. तो निर्णय झाल्यासारखा दिसतो, परंतु तो परिपूर्ण निर्णय नाही ही अवस्था आहे. कुणीतरी हे काम करत असताना हातचं राखून करतंय हे दिसतं आहे. निवडणुकीपुरतं काहीतरी दाखवण्यापुरतं केलं जातंय असं मला वाटून जात असतं. शिर्डी विकासाचा आराखडा का झाला नाही, पूर्ण का होत नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आणि त्या विकास आराखड्याबरोबर एक गोष्ट दिसते की काही आरक्षण टाकले गेलेत, जाणीवपूर्वक आरक्षण टाकले गेलेले दिसतात. त्यामुळे त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही त्या प्रॉपर्टीची. काहींना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो हे चित्र दिसत आहे. त्याच्यामध्ये विकास आराखड्यापेक्षा हेतू पुरस्सर काही लोकांना त्रास देण्याच्या हेतून काही गोष्टी केल्या जात आहेत हे दिसतात. खरं तर शिर्डीमधून आपण जर श्री साईनाथ वजा केले तर नेमकी प्रगती काय, आणि तिथं जी प्रगती झाली ती साईबाबांच्या आशीर्वादाने झाली, त्या संस्थांमुळे झाली, त्याच्या उत्पन्नामुळे झाली. यामध्ये लोकप्रतिनिधीचा कोणताही वाटा नाही. उलट अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं चाललेला आम्हाला दिसतो. तिथं असलेलं सुसज्ज हॉस्पिटल, खरं म्हणजे ते हॉस्पिटल हे अत्यंत सुसज्ज आहे. चांगले डॉक्टर होते, त्यांना पळवून लावण्यात आलं असंही तिथे बोललं जातं. लोकप्रतिनिधींना तिथं सगळा आपला ताबा तर पाहिजे असतो, प्रत्येक निर्णय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाला पाहिजे असं वाटत असताना तिथे मात्र दुसरं 200 बेडचं खाजगी हॉस्पिटल काढण्याच्या संदर्भातली चर्चा ही केली जाते आहे. मग हे हॉस्पिटल सुसज्ज आहेत ते का चालवलं जात नाही हाही मोठा प्रश्न आहे. याबरोबर एक गोष्ट लक्षात येते, प्रत्येक गोष्ट ही आपली असली पाहिजे, व्यक्तिगत परिवाराची असली पाहिजे हा अट्टहास आहे. संस्थान जर चांगलं शैक्षणिक संकुल निर्माण करू शकतं आणि उच्च दर्जाचं करू शकतं, जागतिक दर्जाचं करू शकतं, याला अडथळे आणण्याचं काय कारण. आणि स्वतःचा असा काहीतरी वेगळा संकुल तयार करण्याचा प्रयत्न चाललेला तिथे दिसतो. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला दिसतो आहे. खरं जे राहता असेल, शिर्डी असेल, कोणाला असेल, या सगळ्या परिसरामध्ये जी बाजारपेठ आहे ती ओस का पडली हा एक मोठा प्रश्न आम्हाला कायम भेडसावत असतो. का तिथली प्रगती थांबली हे सुद्धा आपण महत्वाचं मी मानतो. तिथे आहे पिंपळवंडी रोडचा प्रश्न, पिंपळवाडी रोडचा प्रश्न. ती दर्शनरांग खुली झाली तरी तो रोड खुला होत नाही अशा प्रकारची परिस्थिती. तिथं व्यवसाय करणारे आपले बांधव आहेत, व्यवसाय करतात, त्यांना 4 पैसे मिळाले असते, त्यांचा व्यवसाय चांगला झाला असता तर ती मदतच झाली असती. पण त्यामध्ये सुद्धा काय अट्टहास आहे हे आम्हाला समजत नाही. त्या दुकानदारांच्या व्यथाकडे का दुर्लक्ष केलं जातंय हे लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती. शिर्डी परिसरामध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी प्रचंड तेजीमध्ये आलेली आहे. खरं जे मोठे कुटुंब आहेत तिथे गोंदकर मोठं कुटुंब आहेत, होते मोठे कुटुंब आहेत, शेळके मोठे कुटुंब आहेत, एक महत्वाची माणसं ते आहेत. पण त्यांच्यावरच आता जर हल्ले सुरू होत असतील तर सर्वसामान्याची अवस्था काय असेल हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. ही परिस्थिती आपल्याला शिर्डीमध्ये पाहावयास मिळते आहे. एकंदर ही सगळी परिस्थिती दुर्दैवी आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत. तर मूळचे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची अवस्था काय. आता लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचं स्वतःच नाव घेतात तर ते मूळच्या लोकांची अवस्था काय, ही परिस्थिती अवघड आम्हाला सगळी दिसते. यामध्ये मी आपल्या या निमित्तानं आवाहन करू इच्छितो आमच्या शिर्डीकरांना आणि राहता शिर्डी मतदारसंघातल्या सर्वांना. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे. संगमेर तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक अत्यंत स्वातंत्र्याचं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण आहे, विकासाचं वातावरण आहे. ते शिर्डीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न
आमचा आहे, त्याकरता आम्ही पुढे आलेलो आहोत. खरं म्हणजे माझी जाहीरपणे तुलना करण्याची सुद्धा तयारी होती. ती तुलना तुम्ही करावी, व्यासपीठावर एकत्र येण्याची माझी तयारी होती. परंतु ते आव्हान माझं काही स्वीकारलेलं नाहीच. परंतु ही परिस्थिती त्या मतदारसंघाची बदलून तिथलं सुद्धा एक खुलं वातावरण तयार करणं, बंधुभावाचं वातावरण निर्माण करणं, विकासाची वाटचाल करणं, त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन करणं, जनतेला सर्वांना बरोबर त्या विभागातल्या घेऊन करणं, हे उद्दिष्ट ठेवून आम्ही भाग घेतलेला आहे. एक तिथे घोगरेताई उभ्या आहेत, त्या एक खरं म्हणजे रणरागिणीचं कौतुकच केलं पाहिजे. प्रभावतीताई घोगरेंचं एवढ्या मोठ्या दहशती पुढं 11 शक्ती पुढं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही, पण ती उभी राहिली, खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की या निमित्तानं आवाहन करीन की आपण सर्वांनी प्रभावतीताई घोगरे यांना प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे. तुमच्या ज्या अडीअडचणी असतील ह्या सगळ्या अडीअडचणीमध्ये संगमनेरमध्ये काळजी करण्याचं कारण नाही. माझी माणसं संगमनेर मतदारसंघ माझ्याकडे सांभाळण्यास समर्थ आहे. मी पूर्ण वेळ हा शिर्डीला देण्याकरता तयार आहे आणि तिथले हे सगळे प्रश्न मार्गी लावून एक अत्यंत स्वच्छ असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. वेळ प्रसंगी संघर्षाची वेळ आली, रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी येण्याची आमची तयारी आहे. परंतु आपण सगळ्यांनी प्रभावतीताई घोगरे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आव्हान सुद्धा या निमित्तानं मी करत आहे. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.